बाप्पा मोरया. गणपती बाप्पा म्हटलं की मोदक त्यांना खूप प्रिय असतो. आपण त्याचाच नैवेद्य आता आपण मोदक तयार करूया. तर पनीर घेतलेलं आहे आपण किसून. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर, जर गोड हवा असेल तर जास्तही घालू शकता. मी इथे 2 चमचे पिठी साखर घालत आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला कढईमध्ये गरम करायचं आहे. मी इथे 2 चमचे इथे मी तूप घेतलं आहे. ते आपण जे मिश्रण केलं होतं पावडर, पिठी साखर आणि पनीरचं, ते आपण आता ह्यामध्ये गरम करून घ्यायचं आहे. हे सर्व मंद गॅसवरच करायचं आहे आपल्याला, जेणेकरून मिश्रण करपू नये. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हे मिक्स झाले आहे. रसमलाईचे 2 थेंब, हे इसेन्स आहे याचे 2 थेंब. पिवळा कलर हा तुम्ही आवडीनुसार टाकू शकता किंवा केसरही घालू शकता. 2च थेंब इथे टाकले आहे. आता हे मिक्स करून घ्यायचे आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. आता हे मिश्रण आपण काढून घेऊया. आता ह्याच्यामध्ये पिस्त्याचे काप आणि गुलाब पाकळी आपण मिक्स करून घेऊया. आणि गुलाब पाकळी ते मी वेलची पावडर टाकत आहे. हा छोटा चमचा मी वेलची पावडर टाकली आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि थोडं गार झालंय की आपण साच्याने मोदक तयार करून घेऊया. थोड्या वेळासाठी मिश्रण गार करायला ठेवते आहे. आपण आता ह्या साच्याला थोडंसं तूप लावून घेऊया. हे साच्याला तूप लावून घेऊया. पाकळ्या मी ह्याला वरती दिसण्यासाठी अशा पद्धतीने लावून घेत आहे, जेणेकरून मोदक खूप सुंदर असे उठून दिसतात. बघा, सुंदर असे आपले मोदक तयार झाले आहेत. मी आता हे व्यवस्थितरित्या काढून घेत आहे. असेच मी बाकीचे सारे बनवून घेते. अशा पद्धतीने आपले हे रसमलाईचे मोदक तयार आहेत. ही रेसिपी नक्की ट्राय करा, रसमलाई मोदक. तसेच कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही प्रतिक्रिया कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.